तर आता वाजले रात्रीचे 12 आणि आता केक कटिंगसाठी काढते मी फुकायचं. हा ती का फुकाना. हॅपी बर्थडे टू यू. ठेवलेला आहे. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे वैभवचा बड्डे, पण मग ते गेले हॉस्पिटलला आणि केक कटिंग केलं कालच रात्री. तर तो तुम्हाला क्लिप्स नंतर टाकेलच मी. त्या रात्रीच्या 12 वाजता कट केला होता. तर तेच ना, त्यांना सरप्राईज द्यायचं आहे मला की काय देऊ असं कळत नव्हतं. पण मग मला एक आठवलं की एक छान सरप्राईज आहे, त्यांना खूप आवडेल. तर त्याच्यासाठीच तर जायचं आहे बाहेर. पण आता रुपालताई जेव्हा येईल ना तेव्हा तिच्यासोबत जावं लागेल मला. आणि असं असणार आहे. आता इथे पटापट आवरून घेते. स्वयंपाक झाला सकाळी सकाळी. त्यांना मी वरण भात मस्त भाजी पोळी सकाळी नाश्ता दिला. बड्डे म्हणून म्हटलं चला नाश्ता आज भारी देऊ. अंडा रोल करून दिलं होतं आणि मस्त तुरीचं वरण भात मेथीची भाजी आणि त्यांना कच्च्या टोमॅटोची चटणी खूप आवडते ती असं दिलेलं आहे आणि पोळ्या दिलेल्या आहे. तर तेच विहान पण गेला स्कूलला. त्याची अशी पिरियडिक टेस्ट वगैरे ते चालू आहे. तर म्हटलं चला आता आवडते. कियाराची इतके तांगोळ केली, मी पण आवरलं. आता झाडायचं बाकी माझं घरातलं सगळं आवडलं. बाहेरचं पण मी पायऱ्या वगैरे क्लीन केल्या. नंतर मग झाडांना पाणी टाकून दिलं वरती खाली. तर असं चला आता मी पटापट झाडून घेते आणि मग जेव्हा जाईल ते यावेळेस बोलते तुमच्याशी. तर इथे आवरून झालेलं आहे माझं. रुपालताईला फोन केला होता मी की कधी होणार, तर ती शाळेतच आहे अजून. बघू आता कधी होईल तिचं आवरून. आणि इथे ना आता मी उन्हाळ्यामध्ये ना मस्त सब्जा पिते थंड, कारण शरीर थंड असतं त्याच्याने. तर बघू शकता त्यात थंड पाणी टाकलेलं आहे आणि दुसरं काहीच नाही टाकलं, फक्त थंड पाणी, म्हणजे ते पण माठातलं पाणी टाकलेलं आहे. बाकी दुसरं काहीच नाही ॲड केलं त्याच्यात. तर माठातलं पण पाणी संपलं, ते पण भरून ठेवते. तर इथे बघू शकता पाणी भरून ठेवते, त्याच्यात टाकून देते पाणी. छोटं माठ आहे म्हणून मग जास्त पाणी लागतं, लगेच संपून जातं. आणि तेच चला आता सब्जा मस्त पिऊन घेते. खूप चांगलं असतं शरीरासाठी. तर घरातलं माझं सगळं आवरलेलं आहे बघू शकता. आणि रुपालताई अजून शाळेतच आहे, तिचं काही कॉल वगैरे नाही आला. तर म्हटलं चला आता झाडांना पाणी टाकून देते आणि विहान पण येईल. विहान आला तर संध्याकाळी जाऊ आम्ही सोबतच. तर असं आणि पाणी टाकून देते, कारण इतकं ऊन आहे ना, तर झाडांची माती लगेच अशी वाळून जाते. तर म्हटलं चला आता पाणी टाकून देऊ. चला का तर इथे झाडांना पाणी देऊन झालेलं आहे. फक्त आता वरची झाडं आहे ना ती 3 ते बाकी ते देते नंतर वरती चढून. तर मस्त झाडांना पाणी देऊन झालेलं आहे. आणि इतकं पाणी दिलं ना इतकं गारवा सुटतं, इतकं फ्रेश वाटतं मस्त. आपल्या पण मनाला खूप फ्रेश वाटतं. तर जे मी नेल्स लावलेले ते काढून टाकले.
तर पडतच नव्हते, म्हटलं जाऊ मीच काढून टाकते. मग मी काढून टाकले आणि ठेवून दिले परत. तर जेव्हा वाटेल तेव्हा परत नंतर लावेल कधी. आणि तेच आवरलेले आहे पूर्ण. पण मग रुपालताई शाळेतच आहे त्याच्यामुळे आता कधी जमतं कधी नाही. तोपर्यंत विहान पण येऊन लागेल. जर विहान आला तर मग ती बोलली जाऊ आपण संध्याकाळी, तर संध्याकाळी जाऊ आम्ही. काय आता जायचं की यार आवरून बसली कधीची. तर चिमण्या नाही, ते पाणी पण ठेवलेलं आहे बघू शकता. तर मस्त थंड थंड पाणी होऊन जातं, तर पितात चिमण्या मस्त पाणी. तर असं, आणि झाडं पण इतके मस्त छान दिसतात, एकदम फ्रेश दिसत आहेत छानपैकी बघू शकता. तर चला आता बोलते नंतर विहानाला काय तुमच्याशी. तर इथे माझा स्वयंपाकाची तयारी चालू आहे. इथे मस्त अंडे बॉईल होत आहे बघू शकता. एक साईडला भात पण झालेला आहे आणि चपात्या केल्या इतक्यात. तर आज पण जमलं नाही जायला बाहेर, जे मला सरप्राईज द्यायचं होतं वैभवसाठी. तर वैभवला पण काहीच माहिती नाही, काहीच आयडिया नाही. त्यांना मी फक्त बोलली होती की मला माझ्या बहिणीकडे जायचं आहे, तर असंच बोललेली. तर त्यांना ते बोलत होते मला फोन करून की तू का गेली नाही. मी म्हटलं आज ना ती उशीर आली स्कूलमधून वगैरे, म्हणून मग काही जमलं नाही. तर उद्या जाणार आहे मी. तर बघू आता उद्या जाणं होतं की नाही. तर फिरायला चालली मस्ती, हो ना. आणि आज मस्त बाहेर जेवणाचा प्लॅन आहे विहान आणि माझा. वैभव तर नाहीये, कारण 2 दिवस त्यांचं हॉस्पिटल आहे. तर उद्या बहुतेक येतात की नाही. आज गेले सकाळी, उद्या कधी येतात किंवा नाही येणार तर काय माहिती. डॉक्टर जावंच असतं, ड्युटी असली ना तर ती करावीच लागते. आणि डॉक्टर तर जावंच लागतं, सुट्टी असो किंवा काही असो त्यांना जावंच लागतं. तर बघू आता येतात की नाही. नेमकी त्यांच्या बर्थडेच्या दिवशीच त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बाकीचे डॉक्टर ट्रेनिंगला गेले वगैरे, तर त्यांनाच करावं लागतंय. त्याच्यामुळे खूप हेक्टिक दिवस, म्हणजे बर्थडे असताना असं बाहेर ड्युटी करावी लागते किंवा हॉस्पिटलला जावं लागतंय. त्यांना सुट्टी पण नाही घेता येत. पण काही नाही, हलकत पुढे करू आपण ते व्लॉग. तशी मी व्लॉग थोडे काढूनच ठेवेल. तर तेच मी जो बर्थडेचा व्लॉग, केक कटिंगचा व्लॉग आहे ना, तो टाकेल आता पुढे. तर आज मस्त बाहेर जेवणाचा प्लॅन आहे. मी आणि विहान मस्त बाहेर जेवणार. इथे माझा सगळा स्वयंपाक झाला, आता अंडा करी करते. मस्त अंडा करी, पोळी आणि भात असं जेवण असणार आहे. तर चला आता पटापट अंडा करी करून घेते, त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. चला. तर आता मी बाहेर चालली आहे, कारण केक घेण्यासाठी. वैभवचा बर्थडे आहे उद्या. तर आदल्या दिवशी म्हटलं 12ला केक कापू. तर त्यांना काहीच माहिती नाही आहे. तर त्यांना आता सांगते की मी चालली आहे मेडिकलमध्ये गोळ्या आणण्यासाठी वगैरे, आणि घेऊन येते पटकन जाऊन. आणि त्यांना कळणार पण नाही. ते गेले वरती आईंकडे म्हणून, त्याच्यामुळे मग त्यांना काही समजणार नाही. तर चला पटकन जाऊन घेऊन येते. आता वाजले आहेत 7, 7:30. 12ला केक कटिंग करणार. तर इथे वैभवसाठी केक घेतला मी. तर चला आता घरी जाते आणि मस्त केक कटिंग करणार. त्यांचा बड्डे उद्या आहे, पण मग आदल्या दिवशी रात्री 12 वाजता. तर इथे केक, इथे केक घेतलेला आहे. वैभवला काहीच माहिती नाही. तर आता पटकन लपून देते एक साईडला ठेवून. तर इथे पटकन केक आणला, तर ते वरतीच आहे म्हणून मी आता ना बाजूला ठेवून देते लपून. आणि 12 वाजता केक कटिंग करणार. आता जेवण करून घेते पटापट. चला. ह्या इथे काय आणलंय बघा, थोड्या वेळाने. तर आता इथे केक काढते मी. तर बघू शकता केक किती छान आहे. तर आत्ता केक आणला आहे रसमलाईचा. जो भेटला तो आणला. तर बघू शकता, वा किती छान केक आहे. तर छोटाच आणला, कारण मग नंतर पण आणावं लागेल, त्याच्यामुळे मग छोटाच आणला. तर आता याच्यात ताटात ठेवते का. दाखव की आता कॅन्डल्स दाखव. चला पुढे जा. मला झोप लागली. मला
आणि मग डॅडीचा बर्थडे उद्या, डॅडी परत हॉस्पिटलला जातील निघून. नाही मग परवाच करावं लागेल आपल्याला, आज करून घेऊ. चला फुकायचं. हा हा यार थांबती का फुकाना. हा हा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर डॅडी, हॅपी बर्थडे टू यू. तर आता बाहेर बाकीचं ठेवलेलं आहे आणि इथे मस्त अंडाकरी झाली, बघू शकता. ही अंडाकरी किती मस्त झालेली आहे. चला आता बाहेर नेऊ, गला मी बाहेर नेऊन ठेवते. आणि बाहेर मस्त पुसून घेतलेलं आहे छानपैकी. खूप पसारा करून ठेवला की यार, आणि कपडे खेळण्या. ठेवलेलं आहे सगळं मस्तपैकी. आता बाकीच्या वस्तू आणतो आणि ते कांदा छोटा तिथं. तर इथे आम्ही मस्त जेवायला बसलेलो आहे आज डिनरसाठी. हो ना या, खूप गरम होतं घरामध्ये, मग बाहेर मस्त छान वाटतं. घे कियारासाठी बॉईल एक केलेला आहे छानपैकी. आणि कांदा बस कांदा छान केलेली आहे खूप दिवसानंतर. तुला कांदा का? तुला कांदा नाही का आवडतं पोळी. तर मस्तपैकी तरी आलेली आहे, तर बघू शकता अशी तरी आलेली आहे अंडा करीला. मस्त इथे चपात्या आहे आणि भात आहे आणि इथे विहान बसलेला आहे मस्तपैकी. कियाला बॉईल एक खाते. चला तर इथे आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि वैभवला खूप मिस करतोय. आता ही व्हिडिओ कॉल करणार. तर तुम्ही बड्डेचा जो व्लॉग म्हणजे व्हिडिओ बघितला ना, तर तो कालचा व्हिडिओ आहे रात्रीचा 12 वाजता. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. आणि मग हा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी पण वैभवचं हॉस्पिटल होतं. मग म्हटलं चला आता आपण मस्त बाहेर जेवणार आणि छानपैकी, आणि वैभवला पण व्हिडिओ कॉल करणार. तर आता थोड्या वेळाने मी व्हिडिओ कॉल करणार आहे त्यांना. आणि तेच इथे मस्त जेवतोय आणि इतकं भारी वाटतं ना, म्हणजे हिवाळ्यानंतर, म्हणजे हिवाळा होता त्याच्या आधी आम्ही एकदा जेवलो, हिवाळा झाल्यानंतर हे पहिल्यांदाच जेवतोय आणि इतकं भारी वाटतं आमच्या टेरेसमध्ये बसून जेवायला तिथे. म्हणून टेबल हा बाहेर ठेवलेला आहे आम्ही कधी पण म्हणजे जेवायला किंवा चहा पिण्यासाठी किंवा मग थोडंसं गप्पा मारण्यासाठी मस्त छान जेवतो इथे. आणि नेमकी आम्ही जेव्हा जेवतो तेव्हा वैभवच नसतं, आणि वैभव असले की तेव्हा टाईम भेटत नाही बाहेर जेवायचं वगैरे, तेव्हा हे एवढं होत नाही. तर इथे मस्त जेवतो. वैभवला मस्त ना व्हिडिओ कॉल केला होता, त्यांना दाखवलं, त्यांना खूप कसं तरी वाटतंय की आम्ही पण पाहिलं होतो. तर तेच मस्त जेवण करतोय आता, भात खाते. इतकं छान झाली भाजी, म्हणजे एवढी स्पायसी पण नाही, एकदम मस्त झालेली आहे. तर आता मी भात खाते. वियान तर काय हळूहळूच खातो. वियान कसा आहे बसा? घरी ना. तो इतकं मस्त झालेला आहे आज, आणि बाहेर छानच जेवण वाटतं मस्त. मम्मी पहिला कधी काय
इजिप्त होता. इजिप्त सगळ्यात ओल्डेस्ट कंट्री होता. ओल्डेस्ट कंट्री येतो. तर इथे माझं जेवण झालेलं आहे. आता ध्यान करतोय आणि मस्त जेवण केलं आज मी एकच पोळी खाते, पण आज 1.5 पोळी खाल्ली आणि भात खाल्ला. खूप भाजी वाटतं बाहेर जेवलं ना, इतकं मस्त वाटतं. मला वाटतं की हिवाळा गेल्यानंतर पहिल्यांदा आज फर्स्ट टाइम जेवतोय. त्याच्या आधी पण मी 2-3 ब्लॉग केले होते, त्याच्यामध्ये आम्ही जेवलो होतो. एकदा वैभवने आम्ही जेवलो होतो आणि बाकीच्या वेळेस मी आणि विहारच असतो जेवण्यासाठी. कियारा तर काही खात नाही, एकदम थोडंसं खाते. आता मस्त जेवण झालेलं आहे आमचं आणि विहार तर आता तुम्ही बघितलं असेल मस्त बाहेर जेवलो वगैरे आणि मग घरात आणून ठेवलं. डिशवॉशरला भांडी पण लावली आणि इतकी आता झोप लागली आहे की याला ना इथे झोपून गेलेली सोफ्यावर बघू शकता. विहान मी जाग आहे. तर मी एडिटिंगचं काम करत होती. म्हटलं चला बोलू तुमच्याशी आणि तुम्हाला त्या क्लिप्स शेअर केल्या मी. वैभवचा केक कटिंग केलं आम्ही रात्री. तर मस्त केक कटिंग केलं वगैरे, पण मेन बड्डे हे करायचं राहून गेलं. बघू आता जेव्हा सुट्टी असेल तेव्हा. आणि ना मस्त जेवण केलं बाहेर टेरेसमध्ये बसून, खूप छान वाटलं. तर आता खूप म्हणजे कंटाळा आला एकदम. एडिटिंगचं बाकी काम अजून आणि आत्ता इतक्यात किचन आवरलं, कियाराला जेवण दिलं आणि त्याच्यानंतर ती झोपून गेली. तर चला आता ना व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा व्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोवर तुमची काळजी घ्या. बाय.